परिषद आज रामनवमी सर्वत्र दिमागात साजरी होते आहे आणि म्हणूनच रामनवमीच्या आपल्याला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हो 2 मिनिटं बसताय. खरं म्हटलं तरी अशी सभा करण्याची माझी सवय नाही, कारण आपण समोरासमोर लढणारे मर्द आहोत आणि कोल्हापूर तिथं मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा मुकुट बहुमान मिळवलेला आहे. मला स्वतःला अभिमान आहे की पृथ्वीराजच्या रूपाने 21 वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी तर मनपूर्वक अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दानी लढायचं कसं त्या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. तरी नशीब ही निवडणूक आहे. राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर समोरासमोर लढणारा मर्द आपल्या कोणी नाहीये, पण कुस्तीमध्ये जर का भाजप उतरला तर समोरच्या पहिलवानावरती किंवा पहिलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. याची धाड, सीबीआयची धाड, ईडीची धाड, आणि मग स्वतःमध्ये धमक काही नसताना मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. आज मी आपल्याला सगळ्यांना खास भेटायला एवढ्यासाठी आलेलो आहे. कोल्हापूर हे काय माझ्यासाठी नवीन नाही, आपल्यासाठी मी काही नवीन नाही. तसं पाहिलं तर माझ्या आजोबांपासून म्हणजे माझे आजोबा आणि राजश्री शाहू महाराज यांचे ऋणानुबंध काय होते हे वेळोवेळी मीही सांगितलेले आहे, शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपली एक नाळ जोडलेली आहे आणि कोल्हापूर हा एक भगव्याचा बालेकिल्ला आहे. नक्कीच आहे, तो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. हे काल जे कोणी येऊन गेले, म्हणजे काल नानांच्या प्रचाराला फडणवीस होऊन गेले. आता 2 शब्द जोडले तर काय एकत्रित होतं आणि त्याचा परिणाम दुष्परिणाम काय होतो मी सांगण्याची काही गरज नाही. मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला काय ही सभा घेतलेली नाही, नक्कीच नाही. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे काय बोलायचे मुद्दे नसले तर मग विरोधकांवरती खोटे नाटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं कुठे काय घोडं पुढे सरकतं का बघायचं, ही यांची एक वाईट सवय झालेली आहे. आणि मग कधी कधी विचार असा येतो की आज रामनवमी आहे, समजा प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाच नसता, त्यांचं राजकारण कसं झालं असतं, त्यांनी राजकारण कोणत्या मुद्द्यावर केलं असतं. कारण स्वतःच्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखे काही मुद्दे नाहीच आहेत. मग धार्मिक मुद्दे पुढे कर, द्वेष पसरवणारे पुढे कर, या अशा सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपलं काही जे इच्छित असेल ते साध्य करून घ्यायचं. हे पहिलं प्रथम आपण जे काही केलेलं आहे हे मुद्दामून सांगतो. हे सांगावं का लागतंय, कारण निवडणूक म्हटल्यानंतर एक वेगळा असा माहोल तयार होतो आणि अनेकदा आपल्याला असं वाटतं की जे खोटं रेटून बोलतायत ते रेटून बोलत असल्यामुळेच ते खरं आहे की काय. मधल्या काळामध्ये सत्यजित, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या आमदारांची एक बैठक शरदराव भुजबळ यांच्या घरी झाली होती आणि तिथे मी बोललो होतो की महाविकास आघाडी, मग त्यात शिवसेना आहेच, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, हो आहेच, आम्ही उघडपणाने सगळं करतो आहोत, लपून छपून काही करत नाही, काळोखात काही करत नाहीये. पण आम्ही कमी कुठे पडतो, कामात पडतो का? अजिबात नाही. आपत्ती आली तर मग धावून जायला कमी पडतो का? अजिबात नाहीये. सरकार म्हणून प्रशासकीय गोष्टींवरती कमी पडतो का? अजिबात नाही. मग तरी कमी कुठे पडतो, तर कमी पडतो ते खोटं बोलण्यात कमी पडतो आणि खोटं बोलणारच नाही. कमी पडलो तरी चालेल, पण आम्ही जेव्हा शिवरायाचे मर्द मावळे, त्यांचे वंशज आम्हाला समजतो मावळ्याचे, तेव्हा खोटं बोलणे आमच्या रक्तात नाही. आणि अशा या राजकीय विरोधाची आपली लढाई आहे. बाकीच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देण्याच्या आधी थोडीफार एक केलेल्या कामांची जंत्री आणि ती सुद्धा कोल्हापूरसाठी हे आपल्याला सांगतो. विशेषतः
सर्वांना कल्पना आहे की आपलं सरकार आल्यानंतर नाही म्हटलं तरी एक आपत्तीची मालिका आपल्या मागे लागलेली आहे. एक कोरोना तर आहेच. कोरोनातून आता आपण कुठे जरासं डोकं वर काढतो आहोत. पुन्हा पावसाळ्या तोंडावर आहे. गेले 2 वर्ष जी काही चक्रीवादळं त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली त्या गेल्या वेळेला तर मी स्वतः येऊन गेलेलो आहे. कोल्हापूरकरांच्या मदतीला मदत हा शब्द म्हणजे मी काय मोठे उपकार करतोय असं नाही, पण जी जनता ज्या माता भगिनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत, आपल्या सोबत आहेत, त्यांच्यावरती जर का संकट आलं तर मी मुख्यमंत्री असो वा नसो धावून येणं हे माझं काम आहे आणि त्या कर्तव्याला जागून मी कोल्हापूरकरांच्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक त्यांना दिलासा द्यायला आलो होतो. आणि आपल्याला आठवत असेल की कोल्हापूर शहरामध्ये आल्यानंतर मला सांगण्यात आलं की साहेब जरा आपण पुढच्या ठिकाणी जातोय, जरा थोडं थांबून जाऊया का. म्हटलं थांबण्यासाठी असं काय, आपण काय दमलेलं नाही, काय नाही, आता तर ही पाहणी दौरा आपलं सुरू होते. म्हटलं काय विशेष, तर नाही माननीय विरोधी पक्ष नेते तिकडे आलेले आहेत. म्हटलं मग तर जाऊच आहे, एकदा समोरासमोर भेटूया, त्यांना जनतेच्या समोर भेटूया. ते सुद्धा जर का मदत करायला आले असतील, जनतेला सहाय्य करायला आले असतील, तर मी सुद्धा त्याचसाठी आलेलो आहे. मग त्यांना जर का मला काही सांगायचं असेल, काही प्रश्न विचारायचा असेल तर ते जनतेच्या साक्षीने मला विचारू द्या. आणि जर का आमच्या कामात कुठे खोट असेल तर जनतेच्या समोर आमचा पर्दाफाश करू द्या. आणि मी गेलो तिकडे. आपण सगळे शिवसैनिक माझ्यासोबत होतात. गेलो, मी येथे कळल्यानंतर लगबगीने पुढचा रस्ता आगो सोडून माघारी वळले आणि गाडीत बसायला गेले तेवढ्यात मी तिकडे पोहोचलो. मग काय नुसतं नमस्कार चमत्कार झाले आणि निघून गेले. ते वरकरणी राजकारण करणारं मी नाहीये आणि आपली महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडी सरकार नाही. जे करायचं ते मनापासून करायचं. अगदी लोकसभेच्या वेळेला सुद्धा मला कल्पना आहे की कोल्हापूरकरांनी छान एक घोषणा दिली होती, आमचं ठरलंय. आता आमचं ठरलंय म्हणजे काय, ते ठरले बघा. आणि ते जे ठरलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. आणि मग माझं असं म्हणणे, मी कामं वाचण्याच्या आधी, कारण काय काय होतं बोलण्याच्या ओघामध्ये एक छान अशी लिंक लागते आणि मग काही प्रसंगी आपले मुद्दे थोडेसे मागे पुढे होतात. तर मग हे आमचं ठरले सांगून काँग्रेसने आणि तेव्हा राष्ट्रवादीने केलं होतं. आपले संजय राऊत तेव्हा निवडून आले. पहिल्या प्रथम कोल्हापुरातून खांद्यावरती भगवा घेऊन, शिवरायाचा भगवा घेऊन एक खासदार आपण दिल्लीत पाठवला. अभिमान वाटला मला, अभिमान वाटला. मग त्याच्यानंतर काय झालं, जे आता बोंबलतात बेंबीच्या देठापासून, हे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. कसं काय सोडलं, तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट नाही घेतलेलं. मी निवडणुकीचे 2च निवडणुकीचे आकडे तुम्हाला कल्पना आहे, कारण तुम्ही कोल्हापूरकर आहात आणि कार्यकर्ते आहात. पण ऑनलाईन बरेच हजारो लाखो लोक हे माझं जे काय मनोगत, कारण भाषण मैदानात करायचं असतं, समोर अशी सगळे रसरसती माणसं असल्यानंतर ते एक वेगळंच स्फुरण असतं. आणि माझं हे कदाचित कोणाला भाषण मिळमिळीत वाटेल, कारण मी प्रत्यक्ष समोर तुम्हाला एका चौकटीत बघतोय, पण तो जो काही ज्याला करंट म्हणतो, जिवंतपणा म्हणतो, तो आता मी अनुभवू शकत नाहीये. तरी पण कोल्हापूर म्हटल्यानंतर ते एक चमत्कार त्याच्यात असतोच. पण 2014 आणि 2019 हा मतांचा आकडेवारीचा कागद मी घेऊन इकडे तुमच्या समोर बोलतोय. आज आम्ही हिंदुत्व सोडलं, भगवा तुमचाच भगवा खरा, आमचा भगवा खोटा. माझ्या पाठीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, गळ्यात रुद्राक्षमाळ आहेत, बघून घ्या. आणि महाराजांच्या बाजूला भगवा सुरा, हे सुद्धा बघून घ्या. पण 2014ला युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? आम्ही नव्हती तोडली. अगदी शेवटचा दिवस अर्ज भरायचा असताना त्याच्या 2 दिवस आधी आदल्या संध्याकाळी मला एकनाथराव खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले की उद्धवराव, आपलं काय आता उद्धवजी, आता आपलं काय जुळेल असं वाटत नाही, आपण स्वतंत्र लढलेलं बरं. मी त्या दिवशी खरं म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो होतो, कारण आपल्या जवळपास युतीच्या बोलण्यामध्ये एक समझोता होत आला होता, जागा वाटप होत आला होता. पण अचानक असं काय यात्रेत घडलं की त्याही वेळेला आमच्या हातात भगवा होताच. आम्ही तुमचा जो काही गैरसमज आहे, तेव्हाही आम्ही आज जे आहोत तेच होतो, हिंदूच होतो, पण तुम्ही युती तोडली आणि स्वतंत्र लढला. मग 2014ला काय मतं मिळाली, तेव्हा राजेश आपण जिंकला. खरं म्हणजे मला राजेश असतील, विजयराव असतील, संजय असतील, असे कित्येक जे शिवसेना प्रमुखांचे कडवट शिवसैनिक आहेत, त्यांना मला खास करून धन्यवाद द्यायचे, लाख त्यांचं अभिनंदन करायचं मला. कारण हा कोल्हापूरचा भगवा तुम्ही आभारीत ठेवला
गेल्या वेळेला हे मी तुम्हाला म्हणूनच सांगतोय, गेल्या वेळेला जे घडलं ते लक्षात घ्या की 2014ला शिवसेनेला मिळाली होती 69,736 मतं, बरोबर ना राजेश? भाजपला मिळाली होती 40,104 मतं आणि काँग्रेसला मिळाली होती 47,315 मतं, बरोबर? मग 2019ला आपली युती झाली, कारण मध्ये आपण धर्म सोडला होता. 2019ला परत धर्मांतर केलं आपण, मग पुन्हा भाजपने आपल्याची युती केली. मग युती केल्यानंतर काय घडलं? भाजपला जी 2014ला मतं पडली होती 40,000, त्यातली 40,000 नाही, पण 35,000, 30,000, 25,000, 20,000 तरी आपल्याला मिळाली पाहिजे होती. पण आपल्याला किती मिळाली? 75,854. म्हणजे 70,000, म्हणजे जेमते 5-6 हजार आपली मतं वाढली. भाजप आपल्यासोबत युतीत होता. युतीमधली त्यांची 40,000 मतं ती गेली कुठे? कुठे वळली? का पंचगंगेतल्या त्या दूषित पाण्यासारखं तुमच्या मतांमध्ये काही घोळ झाला का? काही प्रदूषण झालं का तुमच्या मतामध्ये? काय झालं नेमकं? आणि काँग्रेसची मतं, म्हणजे आज आपण जयश्रीताईंचा प्रचार करतोय, आपल्या त्या उमेदवार आहेत आणि त्या निवडून येणार हे तर नक्की आहेच. कारण शिवसेना आज समोरून वार करतो, पाठीत वार करणारी आवडत आमची नाहीये. आम्ही जे करतो ते समोरासमोर होय तर होय म्हणू, आणि जर होय म्हटलं तर होय खरं करून दाखवण्यासाठी वाटेल ते करू, पण पाठीत वार कधी करणार नाही. पण 19च्या या निवडणुकीत ठीक आहे, शिवसेनेचा पराभव झाला, म्हणजे ठीक आहे, म्हणजे शिवसेनेच्यासाठी ते नक्कीच आनंदाची गोष्ट नाहीच आहे. पण भाजपची 40,000 मतं जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 70,000 अधिक 40,000 किती झाली? 1,10,000 मतं. 1,10,000 मतं शिवसेनेला का नाही मिळाली? आणि काँग्रेसची मतं जी 47 होती ती 91,000 झाली. म्हणजे 40,000 मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावरून? 19च्या या निवडणुकीत ठीक आहे, शिवसेनेचा पराभव झाला, म्हणजे ठीक आहे, म्हणजे शिवसेनेच्यासाठी ते नक्कीच आनंदाची गोष्ट नाहीच आहे. पण भाजपची 40,000 मतं जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 70,000 अधिक 40,000 किती झाली? 1,10,000 मतं. 1,10,000 मतं शिवसेनेला का नाही मिळाली? आणि काँग्रेसची मतं जी 47 होती ती 91,000 झाली. म्हणजे 40,000 मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावरून? 40,000 मतं आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्या वेळी तुम्ही छुपं मत दिलं होतं की नव्हतं? ह्याचा खुलासा कोण करणार? तुम्ही जे छुपं करता, आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणाने करतोय. पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो, विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने करतो. हे लपून छपून करणारी ही जातकुळी आमची नाही. आम्ही एवढे काही सत्तेसाठी हापपलेले नाही. अरे ठीक आहे, यावेळेला काँग्रेस जिंकली, गेल्या वेळेला जिंकली, युती आघाडी म्हटल्यानंतर पुढे एकत्र जाताना काही घडामोडी घडतात, पण पुढे सगळं जुळून घेऊन आता तर आपण अनपेक्षितपणाने एकत्र आलोत. हे असं सगळं घडल्यानंतर एकत्र आलोत. पुढे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करायला आपण आहोत ना, बघू कोण मध्ये येतं. पण ह्या काही ज्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तुम्ही खरं का खोटं सांगा. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव मदत केली आहे की नाही गेल्या 2 वर्षात? तुम्ही अर्थसंकल्प काढा, बघून घ्या. त्याच्यानंतर कोल्हापूर म्हटल्यानंतर करवीर निवासिनी, तिला आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्या अंबाबाईच्या मंदिराच्या विकास कामातील दुसऱ्या टप्प्याकरता 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. हे झाले की नाही बघा. कोरोना पूर परिस्थिती, त्याच्यानंतर शाहू समाधी स्थळ, विमानतळ, याच्यासाठी विकासाच्या साठी सुद्धा आर्थिक मदत आपण देतोय की नाही आहोत. जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि करवीर तहसील कार्यालय इमारत, राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार आणि विकास हा सुद्धा आपण करतो आहोत. आणखीन एक त्यांनी मुद्दा काढला की खंडपीठ न्यायालयाचं, त्याही बद्दल आपलं मुख्य न्यायाधीश महोदयांशी आपली चर्चा सुरू आहे, संवाद सुरू आहे. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट नाही की ती आपण अर्धवट सोडून दिलेली आहे. अर्धवट सोडून किंवा सत्ता आली मग बाकी जाऊ द्या, पुढच्या निवडणुकीच्या वेळेला बघू, तसं नाहीये. सत्ता आल्यानंतर ज्या काही गोष्टी आजपर्यंत नुसत्या हवेमध्ये होत्या त्या हवेतल्या गोष्टी आपण आता प्रत्यक्षात आणायला सुरुवात केलेली आहे. आणि रंकाळा तलाव सुद्धा, खरं म्हणजे कोल्हापूरमधले जे विविध तलाव आहेत मी यादीच घेऊन बसलेलो आहे, म्हणजे माझ्या मनातलं काही नाहीये. हा पोर्ले तलाव, तालुका पन्हाळा, बैरेवाडी तलाव, किणी तलाव, संभापूर तलाव, बेलवडे तलाव, रुकडी तलाव, मटागाव तलाव, वे गाडगे तलाव, शिरोली पुलाची तलाव, कर्पुरेश्वर तलाव, वाडी रत्नागिरी, तालुका पन्हाळा, इथे सुद्धा आपण कामं सुरू केलेत, काही ठिकाणी करतो आहोत. कोल्हापूरमध्ये आपण साधारणतः 96 MLD
हे पाणी शुद्ध करणं, सांडपाणी, रंकाळा तलावामध्ये येणारं सगळं सांडपाणी बहुतेक सगळं थांबवलेलं आहे. काही थोडं बाकी असेल ते येत्या काळामध्ये आपण थांबवतो. म्हणजे रंकाळा जो काळा झाला होता त्याला परत आपण एक तजेलदार बनवतो आहोत. नाही तर नाव रंकाळा आणि तलाव काळा, तसं कल्याणमध्ये पूर्वी एक काळा तलाव होता, तो आपण पूर्ण स्वच्छ करून आता त्याचं नामकरण कल्याणकरांनी भगवा तलाव केलेले आहे. म्हणजे जो काळा तलाव जिकडे सांडपाणी जायचं तो पूर्ण ते सांडपाणी बंद करून आता कल्याण डोंबिवलीचे नागरिक तिकडे मुलाबाळांसह, आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, आपल्या मुलांसह, नातवंडासह फिरायला जातात, बोटिंग करतात आणि सुंदर स्वच्छ असा हा तलाव तिकडे केलेला आहे. तसाच माझा हा रंकाळा तलाव आहे. तर अशी अनेक कामं करतोय. पंचगंगा सुद्धा ते सांडपाण्यातली प्रक्रिया जी आहे ना, त्या सांडपाणी ते 96 MLD तुम्हाला सांगितलं ना, ते आपण प्रक्रिया करून स्वच्छ करतो आहोत. आणि पंचगंगा ती तिथली गंगा, त्याच्यामध्ये मधल्या त्या कोविडच्या काळामध्ये मृतदेह टाकले गेले, पण आपली ही पंचगंगा ही नावाप्रमाणे स्वच्छ आणि पवित्रच असली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही घोषणा नाही, काम करतो आहोत. 96 MLD पेक्षा MLD मध्ये जवळपास पूर्ण झालेला 91 MLD आहे. एकूण खर्च किती? जवळपास 200 कोटी. हे कोल्हापूरसाठी करतोय. इचलकरंजीमध्ये पंचगंगेमध्ये आपण 38 MLD साधारणतः अपेक्षित आहे. त्याच्यात जवळपास पूर्ण झालेलं काम हे 20 MLD आहे आणि एकूण खर्च हा 40 कोटी. रंकाळा तलावाचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर ह्या अशा सगळ्या आपण गोष्टी करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगा ना बरं. काल फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी, मी सगळे मुद्दे मी आलेच माझ्याकडे, पण सगळ्या मुद्द्याला काही हात लावणार नाही कारण तेवढी त्यांची काय आवश्यकता नाही. लोक तुम्ही सगळेजण ओळखता. त्यांनी काय सांगितलं की मी पूर्वी यायचो म्हणजे तेव्हा ताराराणी, एक मिनिट, ताराराणी चौकात पाठीमागे होर्डिंग असायची आणि त्या होर्डिंगवरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र धारण केलेला, रुद्राक्षाची माळा घातलेला एक फोटो असायचा आणि त्यावर लिहिलेले असायचे, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो, मातांनो. मी माझ्या भाषणाची सुरुवात काय केली? हीच तर केली. आणि हिंदू हृदय सम्राट सतत कोणी सांगत नाही बसत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा एक बनावट हिंदू हृदय सम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, फसला, लोकांनी झिडकारला. हिंदू हृदय सम्राट म्हटल्यानंतर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. दुसरं कोणतेही नाव येत नाही. त्यांनी किती प्रयत्न केले तर ते होऊ शकत नाहीये, होऊ शकत नाही. एक बनावट नकली हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही म्हणजे त्यांनी, पण लोकांनी झिडकारलं. हॅट म्हणे, हे हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो, तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो. त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रेससमोर प्रतिक्रिया देणार. हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही. कशाला सांगताय तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करतात? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, तेव्हा हे वाक्य असायचं. आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो. पूर्वी अटलजींचा पण असायचा, अटलजींचा असायचा, नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता. तुम्ही ही परिस्थिती आणली, निर्माण केली. आणि तुम्ही जर हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं जर का तुम्हाला प्रेम असेल तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. पण जर का तुम्हाला हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, तर मग त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या खोलीमध्ये जिथे आम्ही त्यांचं मंदिर मानतो, आज सुद्धा ती खोली तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती. त्या खोलीत अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं याचं उत्तर तुम्ही का नाही देत? तुम्ही उत्तर का नाही देत? बरं, हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं तुम्हाला प्रेम आहे ना, मग जो नवी मुंबई एअरपोर्ट होतोय त्याला हिंदू हृदय सम्राटांचं नाव द्यायला तुमचा विरोध काय? द्या ना त्याला नाव. हा जो समृद्धी महामार्ग आहे मुंबईपासून नागपूर पासून आम्ही आता गडचिरोली पर्यंत नेलेला आहे. तो तुम्ही नुसता रस्ता बनवत होतात, आम्ही तो पूर्ण करतोय. या मे महिन्यामध्ये त्यातला पहिला टप्पा सुरू करतोय. म्हणजे नागपूर ते शिर्डी त्या मार्गातला एक मोठा टप्पा या येत्या महिन्याभरात आपण सुरू करतोय. म्हणजे हा रस्ता तुमच्या तिकडे तुमच्या नागपूरला टेकलेला आहे ना, नागपूरच्या पुढे गेलेला आहे ना. मग त्या रस्त्याला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे नाव या महाविकास आघाडी सरकारने दिलं. आम्ही तुमच्या सोबत असताना सुद्धा तुमच्याकडे मागणी करून सुद्धा तुम्ही देण्याचं एक मोठेपण दाखवत नव्हतात. मग ते काम आम्हाला करावं लागलं.
या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो कारण यांचा हा नकली जो भगवा बुरका आहे तो फाडायला पाहिजे. भगव्याच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे. कोणता भगवा? कोणता भगवा? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो खरा भगवा आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्या बाजूला हिरवा लावाल, निळा लावाल, पिवळा लावाल, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही. तुमचा भगवा हा खरा भगवा नाहीच आहे. अस्सल भगवा हा छत्रपती शिवरायाचा आणि साधू संतांचा आणि आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे, ज्याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाहीये. हा आमचा भगवा. आता हाही भगवा तुम्ही खोटा ठरवायला लागलात. म्हणजे हा भगवा खोटा आणि तुमचा भगवा खरा. निदान एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवसेना 1966 साली जन्माला आली. त्या 1966 सालापासून ना शिवसेनेने कधी आपला झेंडा बदलला, ना रंग बदलला, ना विचार बदलला, ना आपला नेता बदलला. आज सुद्धा आमच्या मनात आणि आमच्या होर्डिंगवरती नव्हे सर्वत्रच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही विचार आणि दुसरा कोणताही नेता आणि दुसरा कोणताही रंग आमच्याकडे नाहीये. पण तुमचा जन्म झाला जनसंघ, तेव्हाचा तुमचा झेंडा आठवा. त्याच्यानंतर तुम्ही गेला जनता पक्षात, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडला तो भारतीय जनता पक्ष. तेव्हाचं तुमचं आधीची वाटचाल होती गांधीवादी समाजवाद. मग शिवसेना प्रमुखांनी एक वेगळी भगवी दिशा दाखवली. मग तुम्हाला लक्षात आलं की ही भगवी दिशा ह्या दिशेने गेलं तर दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. मग तुम्ही हिंदुत्वावरती आला. बरं, आज आमच्या होर्डिंगवरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच. तुमच्या किती होर्डिंगवरती अटलजी आणि आडवाणी येतो? किती होर्डिंगवरती आहेत? अटलजी एका तरी होर्डिंगवर दिसतात. मला कोल्हापूरकर तुम्ही एका चौकटीत दिसतात. असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा. आहे दिसतात? आडवाणी दिसतात? खरं आडवाणीने यांना ही भगवी दिशा दाखवली. कुठेच आडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना आडवाणींचा पत्ता. सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो. दुसरे फोटो गेलेत कुठे तुमच्या नेत्यांचे? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे, कोणत्या निवडणुकीसाठी ही व्यक्ती उभी आहे, हेच आम्हाला कळत नाहीये. पण भगव्याचं रक्षण हे तुम्ही ज्या गोष्टी करता आहात, मग आमच्या बाजूला जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तिथल्या मराठी माणसाच्या हातातला शिवरायाचा भगवा तुडवला जातोय, त्याला मराठी माणसाला बडवला जातोय. एक तरी तुमचा भाजपचा कार्यकर्ता शिवसैनिकासोबत रस्त्यावरती उतरलाय त्या कानडी अत्याचाराच्या निषेधार्थ? प्रत्येक वेळेला शिवसैनिक उतरतो आहे. आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पण आमच्या सोबत उतरत आहेत. पण तरी सुद्धा ज्या वेळेला मराठी माणसावर तिकडे अत्याचार झाले त्यावेळेला जेवढ्या जिद्दीने भगवा हातात घेऊन शिवसैनिक उतरला, भाजपचा एक त्यावेळेला गोपीनाथ मुंडे बोलायचे, पण रस्त्यावरती भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कदापि मला तरी दिसला नाही. कोल्हापूरकरांनी पाहिलं असेल तर बघावं. आणि मग त्यांचे जुने पालकमंत्री, त्यांच्याबद्दल मी काय सांगायचं, तुमच्याकडनंच मला ऐकायला पाहिजे, कारण हे मूळचे कोल्हापूरचे असं म्हणतात. आता पुण्यात गेले, म्हणजे जिकडे जाईन तिथला मी तिथलाच होतो. मी कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचा, पुण्यात गेलो तो पुण्यातला. त्याही आली ते मंत्री असताना मला वाटतं कर्नाटकात गेले होते, तेव्हा त्यांनी काहीतरी कानडी काहीतरी बोललं होतं, हुट्टी दरे कन्नड नल्ली जाऊ दे, माझी जीभ अडकायची, पुढचं भाषण नाही व्हायचं. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ असा होता की जन्म घ्यावा तर कर्नाटक मध्येच. ही अशी धेंड तुम्ही आमच्या डोक्यावरती लादलीत, पालकमंत्री म्हणून लादलेत. ना त्यांना भाषेचा अभिमान, ना त्यांना राज्याचा अभिमान, ना शिवरायाचा अभिमान, ना भगव्याचा अभिमान. कर्नाटकात गेल्यानंतर हट्टेबल्ली काय ते गुडगुडी केली त्यांनी. म्हणजे कर्नाटकात जन्म घ्यायचा कर्नाटकामध्ये. हे तुम्ही, तुमची माणसं जपणारी लोक तुम्ही, ही अवलादीची लोक तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार, तुम्ही आम्हाला मराठी भाषेचा अभिमान शिकवणार, तुम्ही आम्हाला शिवरायाबद्दल शिकवणार. शिवरायाचा तिकडे शिवरायाच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर एका तरी भाजपवाल्याच्या कंठातून काही उमटलं होतं? नाही. पण ते तिथले जे राज्य आहे तसंच आहे. कर्नाटक निवडणूक आली की कर नाटक, काहीतरी कर पण नाटक कर आणि रेट पुढे. ही सगळी जी धेंड आहे. म्हणे आघाडीमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये मी उत्तर दिले त्यांना, विधानसभेतच दिलेलं आहे, विधानसभेतच दिलेलं आहे. काय काय आरोप केले होते महाविकास आघाडी सरकारवरती? भ्रष्टाचार, हे सरकार भ्रष्टाचारी आहे. ठीक आहे, तुमच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं मी व्यवस्थित समाचार घेतलाय. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला का? तर कोविड काळात भ्रष्टाचार केला. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, कोविड काळामध्ये एपिडेमिक ऍक्ट होता आपल्या राज्यात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन
दिल्ली सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट लावला होता देशभर. आणि हा ऍक्ट जेव्हा असतो, हा कायदा जेव्हा, हे ऑन ऑफ बटन आहे, हे दोन्ही कायदे जेव्हा ऑन असतात तेव्हा आपत्तीसाठी ज्या काही तुम्ही उपाययोजना करता त्या योजनेसाठी टेंडर काढण्याची गरज नसते. पण असं असून सुद्धा नीट लक्षात घ्या की मुंबईमध्ये एकही काम कोविड काळात विदाऊट टेंडर महापालिकेने केलेलं नाही. शॉर्ट नोटीस टेंडर काढली आणि त्याच्यात जो L1 होता त्याला आणि त्यालाच काम दिलं गेलेलं आहे, बाकी कोणालाही ते काम दिलं गेलेलं नाही. हे सत्य आहे. पण हे सगळे तुम्ही भ्रष्टाचारांचे आरोप केले, मग का हो? तुमच्या सगळ्या त्या हृदयात म्हणजे किती ऊर तुमचा भरून येतो. भारत माता की जय बोलता, वंदे मातरम बोलता, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा. मग आम्ही आमच्यावरची जी टीका करता तुम्ही, काँग्रेस सोबत तुम्ही गेलात, शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? होय, करणार. कारण आम्ही नाटक नाही करत. पण काँग्रेसला मतदान करणं हे जर का पाप असेल तर मेहबूबा मुफ्ती बरोबर सरकारमध्ये बसला होतात, हे काय पुण्य होतं तुमचं? मेहबूबा मुफ्ती काय वंदे मातरम म्हणत होत्या? मेहबूबा मुफ्ती काय भारत माता की जय म्हणत होत्या? हे तुम्हाला माहिती होतं. पण सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेलात आणि तिथेच तुमचं जे काही धर्मकांड, हिंदुत्व हे भ्रष्ट झालं. तुम्ही आहात कुठे? विचाराने तुमचं हे सगळं जे धार्मिक प्रेम आहे ते कधीच भ्रष्ट झालेलं आहे. पण आमच्या अंगावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना आज तुमच्या एका दलालावरती विक्रांतसाठी जो पैसा गोळा केला त्यातले पैसे खाल्ले म्हणून जे आरोप झालेत त्याची सुद्धा तुम्ही बाजू घेता. एवढं खालपर्यंत गेलात तुम्ही. विक्रांत म्हटल्यानंतर आपल्या देशाचा अभिमान. शिवसेना प्रमुखांची ती कल्पना होती की ज्या युद्ध नौकेतनं शत्रूवरती हमला झाला, पाकिस्तानला पाणी पाजलं, होय नौकेने, त्या युद्ध नौकेने पाणीच पाजलं, त्या विक्रांतचं एक स्मारक व्हावं, एक म्युझियम व्हावा आणि त्याच्यात संपूर्ण आपल्या देशातले नागरिक येऊन बघायला पाहिजे त्यांनी की ही युद्धनौका कशी असते, आपल्याला विजयश्री प्राप्त करून देणारी, आपल्या देशासाठी लढणारी युद्धनौका आहे तरी कशी. अनेक सैनिकांनी, मग ते नौसैनिक असतील, इतर असतील, आपल्या देशासाठी लढतात. त्यांच्या नावाने तुम्ही पैसे खाता, ह्याच्यासारखी शर्मेची गोष्ट ही दुसरी असू शकत नाही. काय म्हणून तुम्हाला मतं द्यायची? काय म्हणून भारतीय जनता पक्षाला मतं द्यायची? काल जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राशन दिलं सगळ्यांना, दिलं ना, जरूर दिलं, राशन दिलं. पण फडणवीस साहेब ते शिजवायचं की कच्चं खायचं? कारण शिजवायला गेलं तर गॅसच्या किमती काय झालेल्या आहेत? तुमची फसवी उज्ज्वला योजना सुरू आहे का? मग तुम्ही कोल्हापूरकरांनो ग्रामीण भागात जा, अगदी जवारवाडा मोखडा हे आमच्या बाजूच्या आदिवासी क्षेत्रात जाऊन विचारलं तर त्यांचा सुद्धा तोच प्रश्न आहे. मग पहिलं सिलेंडर मिळालं, दुसरं भरताना कशी आमची तारांबळ उठते ती कोण विचारायला येते? मग पहिलं तुम्ही वाजत गाजत दिलं, आता काही रिकामं सिलेंडर वाजवायचं करोना पळवायला? राशन दिलं ठीक आहे, पण ते राशन सुद्धा जनतेच्या पैशाने दिलेले आहे, तुमच्या पैशातून नाहीये. विक्रांतच्या पैशाने तुमचं राशन भरलं, पण जनतेच्या पैशातून तुम्ही जनतेला राशन दिलं, ते श्रेय तुम्ही घेता कामा नये. आणि दिलेलं राशन हे शिजवायचं कसं हे तुम्ही सांगा ना. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये महागाईबद्दल काय बोलले का? गॅसच्या किमती वाढल्यात, पेट्रोलच्या किमती वाढल्यात, डिझेलच्या किमती वाढल्यात, आणि वरती काय सांगितलं की भाजप शासित राज्यात डिझेल पेट्रोलवरचे दर कमी केले, या सरकारने पण केले असते तर पेट्रोल स्वस्त मिळालं असतं. म्हणजे वाह, आम्ही कमी करत जायचं आणि तुम्ही वाढवत जायचं. एक तर आमचा जीएसटी नाही देत आहे, हक्काचा जो जीएसटी आहे तो सुद्धा किमान 20-25 हजार हा नेहमी तुंबलेलाच असतो. म्हणजे जे हक्काचं आहे, तुझं तेही माझं, माझं तेही माझं, आणि बस तू बोंबा मारत, तुझं तू बघून घे. काय म्हणून द्यायचं भाजपला मत? आज ही एक नवीनच हा मी एक विषय घेतलेला आहे की राज्याच्या हितासाठी ही आघाडी आम्ही केली. ज्या वेळेला तुम्ही जे सांगितलं, एक उदाहरण दिलं त्यांनी, या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रुस्तुम जमालला तिन्ही बाजूनी घेरून घरी पाठवलं, तसेच या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीला उत्तर कोल्हापूरमध्ये घेरून आपल्याला घरी पाठवायचे आहे. वा, महाराजांपासून शिकायला लागलात तुम्ही. आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. पण महाराजांपासून आम्ही पण शिकलेलो आहोत. आम्ही ज्या वेळेला महाराजांनी आमच्या समोर जे काही गोष्टी दाखवल्या की कसं वागायचं, जर कोणी समोरून प्रेमाने भेटायला आला तर प्रेमाने भेटलं पाहिजे त्याला.
मग अगदी अफजल खान का असे ना, मिठी मारायला आलं तर त्याला मिठी मारली पाहिजे, पण जर अफजल खान यांनी पाठीत वार केला तर पाठीत नाही वार करायचा, समोरून वार करायचा, समोरून वार करायचा. जर आमच्या पाठीत वार कराल तर पाठीत वार करणारी आमची अफजल खानाची औलाद नाही, समोरून छाताडावरती वार करणारी आमची शिवरायाची मर्द मावळ्यांची औलाद आहे. हे सुद्धा आम्हाला शिवरायांनी शिकवलेलं आहे. लाल महालात घुसलेल्या शाहिस्ते खानाची बोटं तोडून परत पाठवणारी ही शिवाजी महाराजांची पुण्याई लाभलेली छत्रपतींची ही मातृभूमी आहे. कशाला कोणी गोष्टी करायच्या, छत्रपतींचं नाव घ्यायचं, भगव्याचं नाव घ्यायचं, भगव्याचं रक्षण करायचं. बेळगाव महापालिकेवरचा मराठी माणसाच्या हातातला भगवा कोणी उतरवला खाली? कोणी उतरवला? काय तो भगवा नव्हता? तोही भगवाच होता. पण जी बेळगाव महापालिका मराठी माणसाच्या ताब्यात होती तिथल्या वॉर्डाची तोडफोड करून टाकली, आपापल्या सोयीप्रमाणे वॉर्ड बदलले, मतदारसंघांची पूर्ण चिंधड्या उडवून टाकल्या, आणि तो शिवरायाचा पवित्र भगवा ज्याच्यावरती एक सुद्धा डाग नाहीये असा तो पवित्र भगवा त्या महापालिकेवरती होता. हा तुमचा तरंटेपणा आहे. तुम्ही तो पवित्र भगवा तुमच्या हाताने खाली उतरून तुमचा नकली भगवा त्याच्यावरती फडकवला. हा नकली भगवा आहे तुमचा. मग महाविकास आघाडीला तिन्ही बाजूनी घेरून घरी पाठवणार असाल तर महाविकास आघाडी सुद्धा लेच्यापेचांची नाहीये. ठीक आहे, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना तर आहेच, पण शेवटी आम्ही या मराठी भूमीत जन्माला आलेली मराठी मातीची लेकरं आहोत, हे लक्षात ठेवा. आमच्या नादी लागू नका तुम्ही. आणि खोटं नाटं सांगून कदाचित तुमचं इतर राज्यांमध्ये राजकारण फळलं जात असेल, पण या महाराष्ट्रामध्ये त्याला फळं लागणार नाहीत. हा विश्वास माझ्यामध्ये, हा विश्वास माझ्यामध्ये. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, खूप 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 काही बोलण्यासारखं आहे. आपण अनेक काही गोष्टी करतो आहोत. सत्तेवरती आल्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना जाहीर केली. ती कर्जमुक्तीची योजना जाहीर केल्यानंतर नियमित कर्ज परतफेड करण्यासाठी सुद्धा 50,000 रुपयांचा आपण एक प्रोत्साहन राशी जाहीर केली. दुर्दैवाने काय झालं की ही योजना जाहीर केली, अंमलबजावणी सुरू झाली, पण कोविडचं संकट आलं. त्याच्यानंतर ते त्योक्ते आलं, मग निसर्ग आलं, निसर्ग आधी त्योक्ते, नंतर काय असेल ते असेल. पण आपत्ती मागून आपत्ती. गेल्या वेळेला सुद्धा तुमच्या इकडे कितीतरी रस्ते खचले. हे सगळी आपत्तीचा डोंगर खांद्यावरती घेऊन आपण राज्य थांबू दिलेलं नाहीये. गुंतवणूक येते आहे, कृषी सुद्धा व्यवस्थित चालू आहे, सगळी क्षेत्र आपली चांगली कामं करतायत. हे एक चांगलं मंत्रिमंडळ जनतेच्या हिताचं चांगलं काम करत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या काही ज्या गोष्टी आहेत, हा आणखीन एक मुद्दा. हा मुद्दा तुम्ही तुमच्याकडे बोलले असतील किंवा नसतील, पण दारूचा मुद्दा मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, यांनी महाराष्ट्राचं मद्य राष्ट्र केलं. मग मी आकडेवारी घेऊनच बोललो विधानसभेमध्ये की महाराष्ट्राने मद्य राष्ट्र म्हणजे काय केलं, तर एक लोकसंख्येच्या किती लोकसंख्येच्या मागे वाईनची दुकानं असायला पाहिजे. बरं, वाईन आपल्याकडे चणे फुटाणेवाल्याकडे नाही मिळत, की रंकाळा तलावाला गेलंय, भेळ पाणीपुरीवाला पण वाईन घेऊन बसलाय. तसं नाहीये. जी सुपर मार्केट ज्यांच्याकडे एक ठराविक जागा आहे, बंद कुलूप असलेली कपाट आहेत, त्यांना आपण वाईन विकायची परवानगी देतोय. मग ह्या दुकानांची मी आकडेवारी दिली. ती आकडेवारी आता माझ्या हातात नाहीये, कारण आता बोलता बोलता सुचलेला हा मुद्दा आहे. पण आपल्यापेक्षा मध्य प्रदेश हा पुढे आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं, तुम्ही जर का मध्य राष्ट्र म्हणत असाल आपल्या शिवरायाच्या महाराष्ट्राला, तर मग त्या प्रदेशाला काय मध्य प्रदेश म्हणायचं? कर्नाटक आपल्यापेक्षा पुढे आहे. महसूल गोळा करण्यामध्ये उत्तर प्रदेश सुद्धा या दारू विक्रीच्या याच्यातनं पुढे आहे. तर अशा काही खूप गोष्टी ह्या आपल्याला सांगता येतील. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अनुभवाला जागा. आज तुम्हाला ठरवायला पाहिजे की मी मुद्दामून, नाहीतर यावेळेला मी भांडण करत बसलो असतो, नाही 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 आमची जागा आहे आम्हाला, आमची जागा आम्हाला नाही. पण हा एक सरकारचा प्रयोग आपल्याला यशस्वी झालेला आहे. तो या पुढे सुद्धा यशस्वी करायचा आहे. तो या पुढे सुद्धा यशस्वी करायचा आहे. म्हणून जयश्रीताई, तुम्ही काळजी करू नका. काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पण माझ्या शिवसेनेचे, शिवसेना प्रमुखांचे कडवट कट्टर शिवसैनिक सुद्धा तुमच्या सोबत आहेत. जे शिवसैनिक होय किंवा नाही हे तोंडावरती बोलतात, आणि एकदा होय म्हटलं ना तरी जीव गेला तरी 72 तरी मागे हटत नाहीत. ही शिवसेनेची ख्याती आहे. आणि आपल्याला फक्त एकच विनंती की हा नवीन प्रयोग आपण करतो आहोत. जसं गेल्या वेळेला जाधव साहेब निवडून आले, याही वेळेला तुम्ही निवडून याल. निवडून आल्यानंतर मात्र सगळेजण गुण्या गोविंदाने एकोपाने काम करा. ज्या काही अपेक्षा आहेत त्या जनतेसाठी आहेत.
सरकार आपलं आहे, सरकार तुमच्या पाठी आहे, तिन्ही पक्ष तुमच्या सोबत आहेत. आणि या तारा राणीच्या म्हणजे जिला आपण काय म्हणावं तेवढं कमीच आहे. म्हणजे मी मागे म्हटलं होतं की महाकाली, म्हणजे मी एका ठिकाणी असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर संभाजी राजेंच्या त्या दगाफटका करून औरंगजेबाने जो निर्घुण त्यांची हत्या केली, वध केला, त्याच्यानंतर काय होणार या स्वराज्याचं असा प्रश्न पडला होता. तेव्हा ही एक विजेसारखी चमकणारी तारा राणी ह्या सौदामिनी सारख्या औरंगजेबावरती कोसळल्या, सौदामिनी सारख्या. आणि जवळपास 26 वर्ष औरंगजेबाला त्यांनी लढवत ठेवलं. जिंकूनही दिला औरंगजेब जिंकू शकला नाही. दिल्लीवरनं आग्र्यावरनं निघालेला औरंगजेब, छत्रपतींचं हे स्वराज्य गिळायला आलेला औरंगजेब, त्याला या मराठी मातीमध्ये गाडून टाकला. हा आपला इतिहास आहे. आणि म्हणून या तारा राणीचं नाव अभिमानाने विधानसभेत घेऊन जाणाऱ्या पहिल्या महिला आमदार म्हणून मला जयश्रीताईंचं इकडे स्वागत करायचं. आणि हे स्वागत केल्यानंतर मी कोल्हापूरकरांच्या दर्शनाला येणारच आहे. पण तोपर्यंत मगाशी मला वाटतं सतेज आपण बोललात की रात्र वैरेची आहे. काय घाबरू नका हो. वैरी किती बघितलेत आम्ही, दिवस रात्र वैरी असतातच असतात. पण मर्द जिकडे एकवटतात तिकडे वैराचा दिवस असला तरी त्या दिवसात सुद्धा त्याला काळोख दाखवण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे. तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात. आणि जे कोणी म्हणतायत की या कोल्हापूरवरचा भगवा ठसा पुसला जाईल, कोणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी मी शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र या कोल्हापूरवरचा हिंदुत्वाचा आणि भगवा ठसा पुसू देणार नाही. संपूर्ण सगळे शिवसैनिक आणि आता हे सगळे माझे नवे सहकारी सुद्धा, जे एक मर्दाचं तिकडे जे तेज आहे ते तेज टिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते टिकवण्यासाठी प्रचार आता जोरात झालेला आहे. वातावरण चांगलं आहे. फक्त गाफील राहू नका. निवडणुकीला आपले मतदार हे व्यवस्थित कसे येऊन आपल्याला मतदान करतील याची काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या एका दैदिप्यमान विजयासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.